राज्यभरातून सुमारे 4,000 महिला लाडकी बहीण योजनेतून माघारी त्यांनी घेतलेली आहे। सुमारे 4,000 महिलांचे पैसे अपात्रतेची टांगती तलवार असल्याने महिलांनी लेखी अर्ज केलेला आहे। अपात्र ठरल्यास लाभाची रक्कम दंडासह वसूल होण्याची त्यांच्या मनामध्ये भीती आहे। संभाजीनगरातून अनेक महिलांनी अर्ज मागे घेतल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसूनही अनेक जणींनी या योजनेमध्ये नाव नोंदवल्याचं समोर आलेलं होतं आणि जर आता अपात्र ठरलो तर मिळालेली रक्कम ही दंडासह वसूल होण्याची या सगळ्या महिलांच्या मनामध्ये भीती आहे आणि त्याचमुळे राज्यभरातून 4,000 महिलांनी आपले अर्ज माघारी घेतलेत। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, लाडकी बहीण योजनेचे निकष जसे कठोर होताना आपल्याला दिसतायत, लाडक्या बहिणी माघार घेताना दिसतायत। प्रज्ञा, पाहता आपण विधानसभा निवडणुकीच्या आधी जी आहे ती लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। मात्र निवडणूक तोंडावर असल्यामुळे फार काही पडताळणी करण्यात आलेली नव्हती। मात्र आता प्रत्येक अर्ज जो आहे तो पडताळणी करायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी जर पडताळणीमध्ये आपण अपात्र ठरलो तर घेतलेले पैसे व्याजासहित परत द्यावा लागेल या भीतीने जे आहे ते अनेक महिलांनी जे आहे ते अर्ज दाखल करून आम्ही हा लाभ घेत नाही अशा प्रकारचे अर्ज दाखल केलेले आहे। जवळपास 4,000च्या आसपास या महिला आहेत। संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त महिला आहेत, त्यांनी अर्ज दाखल करून आम्हाला ही योजना नको अशा प्रकारचं म्हटलं आहे। कारण आता पाहतो आपण का महिला बालविकास विभागाकडून जे आहे ते पडताळणी करायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातून ज्या अपात्र महिला आहेत त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे। मात्र ज्यांनी आधीच्या काही महिन्यांचा लाभ घेतलेला आहे ते पैसे परत घेतल्याची शक्यता आहे। जर आपण पाहिलं तर राज्यभरातून एकूण 63 लाख महिलांनी या योजनेसाठी जे आहे 2,63 लाख महिलांनी अर्ज केला होता। त्यापैकी 2,34 लाख महिलांना विधानसभा निवडणुकीआधी जे आहे ते 5 महिन्यांचं 1,500 रुपये मिळालेले होते आणि आता पुन्हा एकदा जे आहे ती चौकशी सुरू झालेली आहे। त्यामुळे या महिलांनी हा अर्ज केला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर यामध्ये आपण पाहतोय की याची पडताळणी नेमकी कशी होती तर केसरी, पिवळ्या आणि केसरी जे काही रेशनिंग कार्ड आहे त्या योजनेला त्या महिलांना लाभ मिळतोय। ज्या महिला नमो शेतकरी सन्मान योजनेतील आहेत जवळपास 19,20,085 महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात। संजय गांधी निराधार महिला योजनेतील महिलांना पूर्णपणे वगळा अशा ज्या काही पहिल्या योजना घेतात त्या योजनेतून या महिलांना वगळणार आहे। त्यामुळे काही दोन्ही लाभ घेणाऱ्या महिला होत्या त्या महिलांनी अर्ज दाखल करून आता लाभ नको म्हणून म्हटलेलं आहे। त्यामुळे अशा अनेक जवळपास 2 ते 3 लाख महिला ज्या आहेत ते वगळण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।